हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि एक नवीन जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। तो जी.आर. कशा संदर्भात आहे तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 4164 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत तो जी.आर. आहे। म्हणजे ही जी एवढी पदे आहे 4164 ती पुढे कंटिन्यू चालू ठेवली जाणार आहेत। मग याचा आपल्या भरतीवर किंवा नवीन जाहिरातीवर काय परिणाम होऊ शकतो, जी की लवकरच नवीन भरती होणार आहे असं आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर त्यावर याचा काय परिणाम होईल तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या। याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न म्हणजे आरोग्यशास्त्र, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर यांची व्यवस्थित माहिती दिलेली आहे। आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील MPW बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी तसंच नवी मुंबई महानगरपालिकेमधील MPW आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे। तर या ठिकाणी पहा, हा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे। राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 4164 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत। कधीचा जी.आर. आहे हा तर 1 एप्रिल 2025 या तारखेचा जी.आर. आहे। आता त्याच्या खाली पहा प्रस्तावना। राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 20,166 अस्थायी पदांपैकी 16,133 अस्थायी पदे संदर्भ क्रमांक 3 येथील 30/4/2012च्या शासन निर्णयान्वये कायम करण्यात आलेली आहेत। उर्वरित 4,033 अस्थायी पदे तसेच पदांच्या आढाव्यातून सुटलेली सुधारित आकृतीबंध सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भाधीन 2012 अन्वये मंजूर केलेली उपकेंद्रीय स्तरावरील 131 पदे अशी एकूण 4,164 अस्थायी पदे दिनांक 1/9/2024 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत 23/9/2024च्या शासन निर्णयान्वये पुढे चालू ठेवण्यात आली होती। सदर मुदत 28/2/2025 रोजी संपुष्टात आली आहे। सदर पदे राज्यातील जनतेस आरोग्यविषयक सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने उपरोक्त 4,164 पदे ही 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पुढे चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मग आता त्याच्यानुसार त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे तर आता ती 31 ऑगस्ट 2025 पर्यंत चालू ठेवली जाणार आहेत। आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत तर बरीचशी पदं आहेत। म्हणजे आता हे एवढा तपशील मी तुम्हाला देत नाही। सर्वात महत्त्वाचं काय आपल्याला की याचा आपल्या नवीन भरतीवर परिणाम होईल का तर अजिबात काही परिणाम होणार नाही। ही अस्थायी पदांचा आणि आपल्या नवीन भरतीचा काहीही संबंध नाही। त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका। बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज करून विचारलं की सर याचा काय परिणाम होईल, आणि त्यामुळेच मी व्हिडिओच्या माध्यमातून ही तुम्हाला माहिती देत आहे। तर ही जी अस्थायी पदं चालू ठेवली जाणार आहेत 4,164 याचा आपल्या नवीन जाहिरातीवर नवीन भरतीवर काही परिणाम होणार नाही। आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी जसं सांगितलं की सर्वप्रथम वेटिंग लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना घेतलं जाईल, त्यानंतर मग नवीन आकृतीबंध तयार केला जाईल आणि जेवढी जागा रिक्त आहे त्याच्या 80% जागा नवीन जाहिरात काढून भरल्या जातील। तर अशी ती प्रोसेस होणार आहे। आता किती दिवसात होते ते आपल्याला पाहावं लागेल, पण या जी.आरचं काही टेन्शन घेऊ नका। या जी.आरचा आपल्या नवीन भरतीवर काही एक परिणाम होणार नाही। समजले? तर या आता बाकीचा जी.आर. वगैरे काही एवढं वाचून दाखवण्याची गरज नाही। फक्त ते स्वरूप काय होतं या जी.आरचं तेवढंच मी तुम्हाला प्रस्तावना वाचून दाखवलेली आहे आणि तेच तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आपल्या भरतीवर याचा काही परिणाम होणार नाही, हे आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।